मित्र हो, काल आपण मराठी भाषेच्या उत्पत्तीचे जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांताकडे आपण आलो होतो. आता आपण रनन सिद्धांत, ज्याला आपण डिंग डॉंग थेरी म्हणतो, तो रनन सिद्धांत किंवा वस्तू नादानुकरण सिद्धांत असं म्हणायचं. यामध्ये ही मांडणी मॅक्स मुलरनं मांडलेली आहे. एक उदाहरण तुम्हाला मी देतो की ज्या वेळेला आपण जॅकी श्रॉफचा चित्रपट बघतो हिरो, तिथे जॅकी श्रॉफचं एका मुलीवरती प्रेम बसतं आणि ते प्रेम त्या गॅरेजमधल्या सगळ्या मित्रांना कळतं आणि त्या आनंदात ते सगळे लोक म्हणजे त्याचे मित्र जी मिळेल ती वस्तू ती वाजवतात आणि मग तिथं डिंग डॉंग अगर सिंग सॉन्ग हे गाणं तिथं म्हटलेलं आहे. याचा अर्थ वस्तू नादानुकरण सिद्धांत जो आहे तो आपल्याला तिथं तंतोतंत बघायला मिळतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला एका निर्जीव असेल किंवा एका जड वस्तूवरती किंवा हलक्या वस्तूवरती आपण आघात करावा त्यावेळी त्याचा आवाज येतो. उदाहरणार्थ शाळेच्या बेल, मंदिरातल्या घंटा, हे जे काय आहे हे ह्या वस्तू आहेत. किंवा आपल्याकडे काही भांडे आहेत, काही डबे वाजवतात, वेगवेगळ्या काही बांगड्या वाजतात, पायातलं पैंजण आहे. ह्या वस्तूचा नाद एक असतो, प्रत्येकाला एक वेगळा नाद असतो. आता पैंजण कसं छुम 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 पैंजण, तर ते छुम छुम हा आवाज कुठनं आला तर त्या पैंजणाचा जो नाद आहे त्यातनं आला. तर अशा पद्धतीनं वस्तू नादानुकरण सिद्धांत जो आहे तो सिद्धांत, आता त्यामुळं काय झालं की भांड्यावर जमिनीवर प्रहार केला तर त्यातून वेगवेगळे आवाज निघतील असं म्हटलेलं आहे. आणि मग सुरुवातीस वस्तू अनेक असल्यामुळे ध्वनींची संख्या खूप होती, मात्र ती संख्या कमी होत गेली. भाषा परिपूर्ण होण्यासाठी कर्ता, कर्म आणि क्रियापदाची गरज असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता एक मात्र गोष्ट आहे की कर्ता, कर्म आणि क्रियापदाची जरुरी जरी असली तर सुरुवातीला ज्या वेळेला ध्वनींचे अक्षर बनण्यासाठी व कर्ता, कर्म आणि क्रियापदाची जरुरी नव्हती, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. थेंबे थेंबे तळे साचे, ज्या वेळेला चिमणी घरटं बांधते त्यावेळेला ती अनेक प्रकारचं गवत आणून त्यापासून ती काय करते, घरटं विणत असते. किंवा आपण सुद्धा घर बांधत असताना फक्त चिखल, दगड, माती किंवा सिमेंटचं आणि दगड विटाचं घर होत नाही. यासाठी तुम्हाला लोखंडाची गरज असते, पाण्याची गरज असते, छताची गरज असते, घर बांधल्यानंतर तिथे फरशीची गरज आहे. ह्या अनेक वस्तू लागतात आणि त्यामुळे ते घर बनतं. तसं हे भाषेचं सुद्धा तसंच आहे. इथं जरी अभ्यासकांनी म्हटलं असतं की कर्ता, कर्म, क्रियापदाची गरज आहे, ते नंतरचं काम आहे. पण सुरुवातीला जे आपण बघतो त्यामध्ये सुरुवात जी कुठल्याही गोष्टीची असते त्याचं सुरुवातीचं जे काही एक ध्येय असतं किंवा ते काही कारणं असतात किंवा काही वस्तू असतात किंवा काही शब्द असतात ते महत्त्वाचे. थेंबे थेंबे तळे साचे, एका दिवसात भला मोठा तलाव भरत नाही. त्याला दररोज लागणारं पाणी जे आहे किंवा धरणामध्ये पडलेल्या एक पावसामुळे धरण फुल भरत नाही. त्याला अनेक प्रवाह येऊन मिळतात आणि मग ते धरण फुल होतं. भाषेचं सुद्धा तेच तत्व आहे. अनेक शब्द त्यांना मिळाले, वस्तू नादानुकरण असेल किंवा त्याला आपण मागं बघितलेला तो अनुकरण सिद्धांत असेल, इंगित सिद्धांत ज्याला आपण ग्रस्टल थेरी म्हणतो तो असेल. तर या सगळ्या गोष्टी आपण पुढे बघत जाणार आहोत. म्हणून या ठिकाणी हा सिद्धांत केवळ शब्दांची माहिती देतो. अनुकरण सिद्धांतावर टीका करीत असताना मॅक्स मुलरने हा सिद्धांत मांडला होता. तर या ठिकाणी आपल्याला हे फक्त या एका सिद्धांतानं भाषा समृद्ध होत नाही, पण तरी सुद्धा या सिद्धांताचा कुठंतरी सपोर्ट ज्याला आपण म्हणतो पाठिंबा राहिलेला आहे हे मात्र आपल्याला विसरता येत नाही. यानंतर भावनाभिव्यक्ती सिद्धांत जो आहे तो भावनाभिव्यक्ती सिद्धांत, मगाशी म्हटल्याप्रमाणे
ज्यावेळेला माणूस सुखी किंवा दुःखी असतो, माणसाच्या दोनच अवस्था, एक सुख आणि दुःख. सुखी असताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात आणि दुःखी असताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असतात. त्याचप्रमाणे विस्मय, घृणा, निराशा, पसंती. आता विस्मय म्हणजे आश्चर्यचकित होणं, घृणा म्हणजे तिरस्कार करणं किंवा ते आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणंच नाही, माणूस चिडतो त्यावेळी ती घृणा, त्याबद्दल तिटकारा ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये तो घृणा. आणि पसंती इत्यादी जे काही मनोविकार आहेत, मनोविकार म्हणजे माणसाच्या मानसिकता आहेत. या मनोविकार, विकार म्हटलं की आजार आपण म्हणतो, तसं नाही, ते माणसाच्या ह्या अवस्था आहेत. तर ह्या अवस्था ज्या वेळेला असतात त्यावेळी त्याच्यातून आपोआप काही शब्द बाहेर पडतात. ते चुकचुकतो त्यावेळेला काहीतरी चांगलं नाही सांगायचं, पण वाईट काहीतरी आहे. वा, ओ हो, ओय, असे काही शब्द आहेत. पसंती, हां हां, ही पसंती किंवा मान डुलवणं, काही हावभावातनं आहे, काही शब्द आहेत. आणि हे सगळं ज्यावेळी आपण बघतो ना मित्र, त्यावेळेला आपल्याला या गोष्टी दिसून येते. हे जे आहे ते कॉडिलॅक यांनी मांडलेलं मत आहे. हा सिद्धांत आपण तिरस्कार करणार, शी सी असं आपण म्हणतो, ते इथं तुम्हाला दिसून ओ हो हो. मी वर्गात उदाहरण सांगितलं की रामायणामध्ये सीतेचं काम करणारी हिरोईन ज्या वेळेला दुकानात जाते, ती ॲडव्हर्टाईजमध्येच आहे, जाहिरातीमध्ये आहे, त्या दुकानात ती निरमा आणायला जाते. हो हो, आई दीपिकाजी. मग ते जे आश्चर्य त्याला काय वाटतं, तर एक रामायणामध्ये सीतेचं काम करणारी बाई माझ्या दुकानात येऊन माझ्याकडनं वस्तू नेते, हे त्याला आश्चर्य वाटतं, म्हणून ओ हो असा तो म्हणतो. तर या काही गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि इथं जरी अभ्यासक म्हणत असले तरी की नाही, या ठिकाणी त्याला पोपो थेरी असं म्हटलेलं आहे. भावनेच्या आवेगामुळे बाहेर पडणाऱ्या उद्गारामध्ये भाषेचं मूळ असतं, हा सिद्धांताचा पाया आहे. बरोबर आहे. भावनेच्या भरात माणसं काही वाटेल ते शब्द किंवा काही ॲक्शन वगैरे करतात. त्या ॲक्शन करत असतात, त्यातनं सुद्धा काही शब्द बाहेर पडतातच, वेगवेगळे नवनिर्मिती होत असते. आणि म्हणून या ठिकाणी दुःख झाल्यावर जगातली सर्व कुत्री एकाच तऱ्हेचा आवाज करून रडतील, पण दुःखात मनुष्य एकाच तऱ्हेचा आवाज करून रडत नाही. त्यामुळे भावनायुक्त असं काही शब्दांची भर पडली एवढंच म्हणावं लागेल. शिवाय आणखी उद्गाराची अतिमर्यादा जरी तुम्ही म्हटला तरी सुद्धा शेवटी काय आहे की भावनेच्या भरात काही शब्द निघले, त्याला सगळ्याच तंतोतंत याच्यावरती काट्यावरती याला तपासून चालत नाही. त्यातनं काय मिळालं हे तुम्ही बघा. म्हणजे इंग्लंडमधला कावळा जो आहे तो क्रो क्रो असं ओरडत नाही, आणि महाराष्ट्रातला कावळा काव काव ओरडत नाही, तो सगळीकडे काव कावच ओरडणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी घेतोय ना, तर इथं त्यांनी म्हटलं की भावनेच्या भरात माणूस काय करत नाही, तर आमकाम काही करत नाही, तसं नाही. ते भावनेच्या भरात माणूस वेगवेगळे आवाज काढतात, कारण व्यक्ती भिन्नता माणसामध्ये आहे. जेवढी माणसं तेवढे त्याच्या भावना वेगळ्या, त्याचे आवाज वेगळे, त्याचे शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं तो काढतो. मी तुम्हाला सांगितलं आहे की तालासुरात गवयाचं पोर तालासुरात रडतं, तसंच एक उदाहरण परिंदा चित्रपट बहुतेक असावा, कमल हसनचा, त्यामध्ये ती बाई रडत असताना रडते, आय्यो यो आय्यो आय्यो यो असं हात वगैरे मारून रडते. तसं आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीनं रडणार नाही, ती धिंगाणा घालेल, गडबड लोळेल, काय वाटेल ते करेल, काय सांगता येत नाही कोण कशी रडेल. व्यक्तिभिन्नता 100% आहे. तर या दोन संदर्भ बघितले आपण, सिद्धांत बघितले. तिसरा जो आहे तो श्रम परिहाराचा सिद्धांत आहे. आता श्रम परिहार म्हणजे काय, हा लुडविग नॉर यांनी मांडलेला आहे. तर श्रम परिहारामध्ये कसं आहे की तुम्ही कष्ट करत असताना तुमचं कष्ट हलकं व्हावं, भार हलका व्हावा, नाहीतर मग सरळ तुम्ही जर काम करत राहिला तर त्याचा ताण येतो, आणि तो ताण येऊ नये म्हणून करमणूक नावाचा एक प्रकार काढलेला आहे. आपण चित्रपट का बघायचे, तर चित्रपट बघूनही वाईट असतात, चुकीच आहे. तुमची भावना कशी आहे ते चित्रपट बघताना त्याच्यावरती तुमच्या मनाचा आल्हाद किंवा आनंद अवलंबून असतो. तुम्ही एखाद्या नाटकाला गेलेला आहात, नाटकामधला जो काही वाघाचा भाग आहे, त्यातले कथानक आहेत, ते जर तुम्हाला
चांगलं वाटलं तरच तुम्ही त्यातला आस्वाद घेऊ शकणार आहे. तुमचा इंटरेस्ट नाही, तुम्हाला उगीच आणून कोणीतरी बसवलं असलं आणि सुंदर नाटकसुद्धा तुम्हाला चांगलं वाटणार नाही. पण काय केलं आहे की आज शिवाजी महाराजांच्या वेळेला मावळे मोहिमेला जात होते आणि ते 7-8 महिने ते घरापासून दूर असायचे. त्यावेळी बायको, मुलं, घरातली आई वडील सगळ्यांच्या आठवणी यायच्या. त्यावेळी ते दुःखी व्हायचे. म्हणून ती एक शाहिरांची योजना झाली आणि शाहिरांनी काय केलं की तिथं जाऊन त्या फडावरती जाऊन त्यांची मनं रिझवण्याचा प्रयत्न केला. पोवाड्यातनं, लावणीतनं वगैरे हे केलेलं आहे. मग हेच सूत्र आपल्याकडं आता आलं. टी व्ही आली, मोबाईल आले, थिएटर आले, करमणुकीची साधनं बाहेरची आली. तर हे ज्यावेळी आपण बघतो त्यावेळेला करमणूक म्हणजे काही पैसे ज्या झाले आहेत म्हणून करमणूक नाही, तर करमणूक म्हणजे सिनलेल्या मनाला थोडासा आल्हाद देणं म्हणजे करमणूक असं मला म्हणायचं आहे. तर या ठिकाणी लाकूड फोडताना असा तो मारतो किंवा सुरंग मारत असताना किंवा खाणीमध्ये दगडं फोडत असताना तो वडार जो असतो तो त्या दगडावरती प्रहार काढतो, असा करतो. म्हणजे कुतणं किंवा कणणं नाही, तर तो एक विशिष्ट प्रकारचा आवाज आहे. परेड धुतो त्यावेळेला असा आपडतो त्यावेळेला मी बघितलाय, मला जे जाणवलं ते मी सांगते. जातीवाचक याचा काही प्रश्न येत नाही. एखादा परेड म्हणेल आम्ही केव्हा कणतोय करतोय, तू करत नाहीस, पण माझ्या गावातला कणत होता ना. हे उद्गार बाहेर पडतात ते श्रम. आता खांब रोवत असताना, विजेचे खांब रोवत असताना तो खांब किती मोठा असतो, लोखंडाचा असतो, सिमेंटचा असतो. ते काही एकानं उचलून ठेवता येते का? ते काय मेड आहे का? काही काही मेडी सुद्धा एकट्याला उचलत नाहीत. मग त्यावेळेला त्याला दोरी बांधायची. ती दोरी ओढत असताना जोर लगा के हाय ईशा, जोर लगा के हाय ईशा, असं ते लोक ही करायचे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की श्रम परिहारमध्ये मग ते चला उचला, हुश, असे काही शब्द या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये जात्यावरच्या ओव्या आहेत, मोठ्यावरची गाणी आहेत, शेतात पीक काढताना आहे, डोक्यावर गवताचे भारी नेताना म्हटली जाणार आहेत. मी तर तुम्हाला सांगतो की ऊसतोड कामगार इथे येतात. ते पहाटेच्या वेळेला जात असताना चालायचा सीन कमी व्हावा, अंधारात जात असताना चालायचा थकवा येऊ नये म्हणून ते गाणी म्हणत जातात, आजी जातात. हे श्रम परिहार आहे किंवा भलेरी गीत आहे. तुम्हाला एखाद्या वेळेला मी मगाशी सांगितलं वर्गामध्ये, रात्रीचं तुम्हाला एखाद्या ठिकाणी सांगितलं की जाऊन तिथनं अमका घेऊन या, पण जाताना वाटेत भूत आहे, कुत्रे आहेत असं जर तुम्हाला माहिती असेल तुमच्या गावातलं, तर तुम्ही जात नाही. जात असताना गाणी गुणगुणत जाणार. गाणी का गुणगुणताय? तर आपल्याला त्याची भीती वाटू नये म्हणून, म्हणजे चालण्याचा श्रम एक कमी व्हावा म्हणून. तर अशा पद्धतीनं हा श्रम परिहाराचा सिद्धांत आहे. यांनी काही शब्द आपल्याकडे आलेले आहेत. यानंतर प्रेमगानमूलक सिद्धांत ऑटो जेफरसननं हा मांडलेला आहे. त्या संगीत सिद्धांत असं म्हटलंय, सिंग सॉंग थेरी. मगाशी मी तुम्हाला डिंग डॉंग सांगितलं. रनन सिद्धांतामध्ये, वस्तू नादानुकरण सिद्धांतामध्ये. आता तुम्हाला सांगतो की संगीत सिद्धांत, सिंग सॉंग, डिंग डॉंग अगर सिंग सॉंग आज की शाम का, असं ते चालू असतं. आणि म्हणून मित्र हो, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ते पुढच्या तासाला जरूर बघूया.